धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनी जयंतीविषयी माहिती बघणार आहोत। येत्या शनिवारी म्हणजे 16 मेला आहे शनी जयंती आणि योगायोग म्हणजे या दिवशी अमावस्या सुद्धा आहे। शनी अमावस्या आणि शनी जयंती हा दुर्मिळ योग तब्बल 13 वर्षांनी आलेला आहे। त्यामुळे यावर्षी या शनी जयंतीला या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी आपण शनी महाराजांची अखंड कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे। कारण की हा अत्यंत दुर्मिळ असा हा योग आहे आणि या दिवशी आपण ज्या काही सेवा करणार, ज्या काही उपासना करणार, अर्थात त्या सेवेने, त्या उपासनेमुळे शनी महाराजांची कृपा आपल्यावर होणार आहे। बघा, शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत, जे सत्याचे देवता आहेत। अर्थातच आपले जे काही कर्म आहेत आपल्या कर्मानुसार त्यावेळेला फळ देत असतात। तसा अनेक जणांचा दृष्टिकोन शनी महाराजांकडे बघण्याचा हा वेगळा असतो की ते फक्त आपल्याला शासन करतात, कडक आहेत, कडक शिस्तीचे आहेत। पण बघा, ते न्यायाचे देवता आहेत। तुम्ही जसे कर्म कराल त्यानुसार तुम्हाला ते फळ देत असतात। तुमचे कर्म जर चांगले असेल तर नक्कीच तुम्हाला शनी महाराज त्या कर्माचं खूप चांगलं फळ देत असतात। पण तेच जर कर्म तुमचे वाईट असतील तर तुम्हाला त्याचप्रमाणे शनी महाराज हे कडक शासनसुद्धा करत असतात। म्हणून लक्षात घ्या की शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत आणि ज्यांना 7.5 सुरू आहे, ज्यांना शनी दोष आहे, अशांनी तर नक्कीच या दिवशी शनी महाराजांच्या काही सेवा आहेत, काही उपासना आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत। त्याचबरोबर बघा, तुम्हाला काही दान करायचं आहे, काही वस्तू तुम्हाला दान करायचं आहे, त्या वस्तू कोणत्या आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आश्रममध्ये जाणून घेणार आहोत। तर येत्या 16 मेला आहे शनी जयंती। या दिवशी अमावस्या सुद्धा आहे। आता अमावस्या कधीपासून सुरू होते तर पहाटे 5:12 अमावस्या सुरू होत आहे। म्हणजे शनिवारी पहाटे 5:12 अमावस्या सुरू होत आहे, तर ती रात्री 1:31 असणार आहे। तर हा संपूर्ण दिवस हा अमावस्या असणार आहे। या संपूर्ण दिवशी अमावस्या असणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून अधिक मासाला सुरुवात होणार आहे। ही जी काही शनी जयंती आहे अर्थातच ही शनिवारी आलेली आहे, त्याचबरोबर शनी अमावस्या आहे, त्यामुळे हा अत्यंत दुर्मिळ असा हा योग आहे। त्यामुळे तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा उपासना करणार आहात शनी महाराजांच्या, अर्थातच त्या सेवांचं, त्या उपासनेचं जे काही तुम्ही दानधर्म करणार आहात त्या सगळ्या तुमच्या कर्माचं तुम्हाला तेवढ्याच पटीने चांगलं फळ मिळणार आहे। म्हणून या दिवशी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमेल तशा सेवा करायला चुकवू नका। आपल्याकडनं जेवढ्या होतील तेवढ्या आपल्या शनी महाराजांसाठी सेवा करायच्या। बघा, हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत, अगदी वर्षातून एकदा आपल्याला शनी जयंती येत असते आणि खरंच ज्यांना कुंडलिकेमध्ये शनीचा त्रास आहे, 7.5 सुरू आहे, शनी दोष आहे किंवा तुम्हाला कुठलीही अडचण असेल, पितृदोष असेल, तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी काही सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून शनी महाराजांची कृपा आपल्यावर राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, जरी तुम्ही कुठल्याही सेवा करणार असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमचे कर्म चांगले ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या दिवशी आपल्याला एक चूक कटाक्षाने टाळायची आहे। ती चूक कोणती आहे ते पण तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये सांगणार आहे। तर बघा, या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 16 मेला अर्थात अमावस्या आहे, त्यामुळे अमावस्येला आपण पितरांनीसुद्धा सेवा करत असतो। म्हणून सकाळी उठल्या उठल्या शुचिर्भूत झाल्यावर तुम्हाला आपल्या घरात लक्ष्मी भिंतीकडे तोंड करून बसायचं आहे, खाली बसायला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला पितृतुष्टीकारक स्तोत्र पठण करायचं आहे। आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे स्तोत्र आहे पितृतुष्टीकारक स्तोत्र, पितृस्तोत्र, ते तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या दिवसाची तुम्हाला सुरुवात करायची आहे। अर्थात सूर्यपुत्र शनिदेव आहे, त्यामुळे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे, तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे, घरातली देवपूजा वगैरे एकदम तुम्हाला देव या दिवशी अमावस्या असल्यामुळे देव एकदम स्वच्छ घासून पुसून तुम्हाला घ्यायचे आहे। कारण की दुसऱ्या दिवशीपासून अधिक मास सुरू होतो, त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेची तयारी करायची आहे। या दिवशी आपल्या घरातल्या जाळाजळमट तुम्हाला स्वच्छ करायचं आहे, कारण की अमावस्या आहे आणि अमावस्येला आपण आपल्या घरातल्या जाळाजळमट काढत असतो, स्वच्छता करत असतो, जेणेकरून आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती आपण बाहेर काढत असतो। आणि खरंच अधिक मास सुरू होणार आहे, त्यामुळे ही जी काही अमावस्या आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे या अमावस्येला आपल्या घरातली जेवढी तुम्हाला स्वच्छता करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा, या दिवशी तुम्हाला अर्थात तुमच्या जवळपास शनी महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। शनी महाराज मंदिरात गेल्यावर तुम्हाला ते तेल अर्पण करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही तिळाचं तेल अर्पण करू शकता शनी महाराजांच्या मूर्तीवर, किंवा जर तुम्हाला मूर्तीवर तेल अर्पण करू दिलं जात नसेल तुम्ही तिथे जो दिवा प्रज्वलित असेल तुम्ही त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही ते तेल टाकू शकता, जेणेकरून तुम्ही ते शनी महाराजांना अर्पण केलं आहे असाच त्याचा अर्थ होतो। त्याचबरोबर तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ, काळे उडीद तुम्ही अर्पण करू शकता।
तर तुम्ही काळे वस्त्रसुद्धा शनी महाराजांना अर्पण करू शकता. या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही त्या शनी महाराजांना अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्ही शनी महाराजांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. शक्य होईल तेवढ्या वेळेस मंदिरात बसून तुम्ही जप करू शकता किंवा मंदिरात बसून तुम्हाला जप करणं शक्य नसेल तुम्ही घरच्या घरी किमान एक माळ ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचं तुम्हाला 108 वेळेस तरी तुम्हाला जपाही लक्षात घ्या. जेवढं तुम्ही या दिवशी त्यांचं नामस्मरण करणार आहात, जेवढं तुम्ही त्यांच्यासाठी सेवा करणार आहात, आपले कर्म चांगले ठेवून जेवढं तुम्ही दानधर्म करणार आहात तेवढं तुम्हाला त्या वेळेचा त्या दानधर्माचं तुम्हाला फळ मिळणार आहे. कारण की शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. तुम्ही कितीही सेवा केली तरी पण बघा तुमचे कर्म कसे आहेत ते सुद्धा ते बघत असतात आणि आपल्या कर्मानुसार ते आपल्याला फळ येतात. आणि अर्थात जो मनुष्य अतिशय कष्ट करतो, अतिशय तो प्रामाणिक आहे, त्याचे कर्म चांगले आहेत, अशा व्यक्तीच्या पाठीशी शनी महाराज असतात. त्या व्यक्तीला ते भरभरून असं सुख प्रदान करत असतात. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही जेवढे प्रामाणिक असाल, जेवढी तुमची कष्ट करायची तयारी असेल किंवा तुम्ही जेवढे कष्ट करत असाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. कारण की शनी महाराज फक्त कष्ट करणाऱ्यालाच फळ देत असतात. तर बघा, जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला शनी महाराज मंदिरात जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तर या बघा शनी अमावस्या आहे, त्यामुळे तुम्हाला या दिवशी शनी महाराजांसोबतच तुम्हाला महादेवाची सुद्धा पूजा करायची आहे. शनी महाराजांसोबतच तिथे जर जवळपास महादेवाचं मंदिर असेल तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला काय करायचं आहे, तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि ते जल तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे. कारण की असं म्हटलं जातं की शनी महाराज हे महादेवाचे भक्त होते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी शनी महाराजांची सेवा करायची आहे, त्यांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला महादेवांनीसुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे, त्यांचीसुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे. लक्षात घ्या. ते जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे. हा उपाय या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील बराचसा त्रास याने दूर होणार आहे. त्याचबरोबर महादेवांची आणि शनी महाराजांची कृपा तुमच्यावर असणार आहे. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करायला विसरू नका. त्यानंतर बघा, या दिवशी तुम्हाला सेवा काय करायची आहे, अर्थात शनी जयंती आहे आणि हा योग पुन्हा पुन्हा येणार नाही. तशातच ही शनी अमावस्या आहे, शनिवार आहे, शनी जयंती आहे. त्यामुळे नक्कीच या दिवशी तुम्हाला जेवढ्या शनी महाराजांसाठी सेवा करायला जमतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. आता सेवा तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरातसुद्धा बसून करू शकता किंवा आपल्या घरी बसूनसुद्धा तुम्ही सेवा करू शकता. सेवा कोणत्या करावा, तर अर्थात शनी महाराजांसाठी आपण शनी चालीसा पठण करू शकतो, शनी कवच आपण पठण करू शकतो, शनी स्तोत्र आपण पठण करू शकतो, शनी महात्म्य आपण पठण करू शकतो. यामधील तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील यूट्यूबवर तुम्ही सर्च करा किंवा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तुम्ही PDF स्वरूपात तुम्हाला सगळ्या सेवा मिळून जातील. तुम्ही त्या सेवा तुम्हाला जेवढ्या जमतील, शनी चालीसा असेल, शनी स्तोत्र असेल, शनी कवच असेल, तुम्ही त्या पठण करू शकता. जेवढ्या तुम्हाला जमतील टप्प्याटप्प्याने बघा. दिवसभरामध्ये तुम्ही कधी पण या सेवा करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळी शनी स्तोत्र पठण करा, दुपारी शनी चालीसा पठण करा, संध्याकाळी तुम्ही शनी कवच पठण करा, तरी सुद्धा चालणार आहे. पण दिवसभरामध्ये आपल्याकडनं यापैकी काही ना काही सेवा आपल्या शनी महाराजांसाठी झाली पाहिजे असा विचार करून तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. तर बघा, या दिवशी तुम्हाला शनी महाराजांसाठी सेवा करायच्याच आहेत. पण त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ओम शन शनेश्वराय नमः या मंत्रासह तुम्हाला जप करायचा आहे. शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही जप करा. 108 वेळेस जर शक्य असेल, म्हणजे एक माळ जर तुम्हाला घेणं शक्य असेल तर नक्की करा. नाही एक माळ घेणं शक्य 51 वेळेस करा, पण हा मंत्र जप करायला विसरू नका. तर अशापैकी तुम्हाला या दिवशी शनी महाराजांसाठी सेवा करायची आहे. आता या दिवशी आपल्याला शनी महाराजांसाठी सेवा करायच्याच आहेत, पण त्याचबरोबर या दिवशी महत्त्व आहे ते म्हणजे दानाला. कारण की आपल्याला या दिवशी शनी महाराजांची कृपा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, तुम्हाला गरजूंना या दिवशी दान करायचं आहे. आता गरजूंना, जे कष्ट करणारे आहेत, जे मजूर लोक असतात किंवा जे कामगार लोक असतात, अशांना तुम्ही या दिवशी जर दान केलं तर नक्कीच तुम्हाला शनी महाराजांची कृपा प्राप्त होते. कारण की शनी महाराज हे नेहमी कष्ट करणाऱ्याला फळ देत असतात. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला जर शक्य असेल मजूर लोकांना, कामगार लोकांना किंवा ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना दान करायचं आहे. आता दान कसलं करावं, तर सगळ्यात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. तुम्ही अन्नदान करू शकता. ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता. किंवा शनी महाराजांच्या मंदिरात तुम्ही जेव्हा जाणार असाल किंवा तिथे जर प्रसाद वाटप होणार असेल, तुम्ही तिथे काही ना काही देणगी देऊ शकता, जेणेकरून तुमच्याकडनं ते अन्नदान घडणार आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही या दिवशी गरजवंतांना, गरजू लोकांना तुम्ही काळी छत्री दान करू शकता किंवा बघा तुम्ही काळी घोंगडी दान करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी काळे उडीद तुम्ही दान करू शकता.
तिळाचं तेल तुम्ही दान करू शकता. ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही या दिवशी दान करू शकता. जर काळे छत्री, काळे उडीद किंवा चप्पल, चामड्याच्या वस्तू ज्या असतात त्या तुम्ही दान करू शकता. लोखंडी वस्तू तुम्ही दान करू शकता. चामड्याची चप्पल असेल तुम्ही गरजवंतांना तुम्ही या दिवशी दान करू शकता. गरजू लोकांना दान दिल्यामुळे आपल्याला त्याचं जे काही पुण्य आहे तेवढंच पटीने आपल्याला मिळत असते. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला जेवढं या दिवशी दानधर्म करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या सगळ्या वस्तू दान करायच्या आहेत. ज्या तुम्हाला शक्य असेल, जेवढ्या तुम्हाला देणं शक्य असेल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपल्याला सेवासुद्धा करायची आहे आणि फक्त सेवाच करायची नाही तर आपल्याला आपले कर्मसुद्धा चांगले ठेवायचे आहेत. आणि या दिवशी आपल्याला एक चूक टाळायची आहे, ती म्हणजे बघा, तुम्हाला या दिवशी असत्य बोलायचं नाही किंवा कोणाची निंदा तुम्हाला करायची नाही आहे, नालस्ती तुम्हाला करायची नाही. तर आपल्याला या दिवशी फक्त खरंच बोलायचं आहे, सत्यच बोलायचं आहे. कारण की शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. तुम्ही कितीही सेवा केल्या, दानधर्म केलं, पण तुम्ही या दिवशी कोणाला शिव्याशाप देत असाल किंवा तुम्ही कोणाची निंदा करत असाल किंवा तुम्ही कोणाला उणं बोलत असाल तर तुम्हाला त्या सेवेचं, त्या दानधर्माचं मला कुठलंच फळ मिळणार नाही. कारण की शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत आणि ते फक्त खऱ्या माणसांच्या पाठीशी राहत असतात. म्हणून या दिवशी तुम्हाला असत्य बोलायचं नाही. तुम्हाला या दिवशी फक्त सत्यच बोलायचं आहे, खरं बोलायचं आहे, प्रामाणिक राहायचं आहे, कष्ट करायचे आहे, आपलं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या सेवा आणि दानधर्म करायचं आहे. नक्कीच आपल्यावर शनी महाराजांची कृपा होईल आणि जे काही साडेसाती असेल, पितृदोष असेल किंवा जी काही शनिदोष तुम्हाला लागलेला असेल तो नक्कीच यामुळे दूर होईल. शनी महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि जेव्हा शनी महाराज आपल्या पाठीशी असतील तर नक्कीच आपल्या आयुष्यातली बरीचशी संकटं ही नकळत आपल्या टळून जाणार आहेत. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची. झाली सेवा मी स्वयंमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर सुद्धा करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.